आधी फाउंडेशन लावून यायचे, ते ब्रण घालवायचे, हो ओळखडे घालवायचे आणि चेहरा दिसूनच काय जाऊ शकत नाही. पण मग मी लिपस्टिक लावायची. मी लिपस्टिक जरा चेहरा एकदम छान वाटतो. त्यांची शिकवण होती की तू आता तो फ्लॅट तुझ्या नावावर कसा बघू देशील, तू तिला अशा पद्धतीने वागव, असं कर, असं गोड गोड बोलून तिला तिने मला माहित आहे. आईने दोघीच्या आईने एकदा पाहिलं होतं मनुष्य म्हणून तो मागू नको अशा काही माझी चुकी मरे. नमस्कार मंडळी, अमृता फिल्मच्या 1 on 1 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज गंमत माहितीये का, अशा एका मैत्रिणीची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे की जी एकेकाळी खूप मोठी सेलिब्रिटी होती. अतिशय सुंदर, तिच्या आवाजात इतका गोडवा होता, दिसायला अप्रतिम सुंदर, गोरी गोमटी नाकी डोळी, अतिशय छान. आणि परंतु आता तुम्ही कितपत तिला ओळखाल, कारण बरेच दिवस झाले. माझ्या बरोबर ती दूरदर्शनवर निवेदिका म्हणून काम करत होती. परंतु तिच्या आयुष्यात इतकी स्थित्यंतरं घडली की आता ती एका अंधारात म्हणा किंवा जितकी प्रकाशात यायला हवी होती, तर निवेदिका म्हणून कॉम्पेअरिंग करायची, मॉडेलिंग करायची, नाटक सिनेमा छोटे छोटे भाग घ्यायची, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काम करायची. ती थोडीशी बडद्याआड गेली, स्मृतीच्या पलीकडे गेली. तर मला पुन्हा तिच्या आठवणी जागृत करून द्यायच्या आहेत तुम्हाला, आणि तुम्ही तिला नक्की ओळखाल याची खात्री आहे. तर ती आली आहे, ज्याशी ओळख करून देते. हॅलो ज्योती, कशी आहेस? नमस्कार. ओळखलत का? ज्योती जोशी अनेक वर्ष दूरदर्शनवरती होती. आणि मला खूप दिवसानंतर सहज त्या दिवशी ती रस्त्यामध्ये भेटली. म्हणजे अरे ज्योती कशी आहे, तशीच दिसतेस, कशी आहेस तू, काय? तर पहिले हो छान आहे, आता माझी मुलगी मोठी झाली आहे, मला खूप मुलीचा सपोर्ट आहे, त्यामुळे आता मी पूर्ण बरी आहे. तिच्या थोडंसं आजारपणाबद्दल माहिती होतं, पण मी त्याबद्दल काहीच तिला विचारलं नाही. म्हटलं तू ये, मला लोकांना तुझी पुन्हा ओळख करून द्यायला खूप आवडेल. पण आज मी तिला गप्पा मारायला बोलवलेलं आहे, तर आपण तिचा अंतरंग जाणून घेऊया. ज्योती, मला सर्वप्रथम हे सांग की तुला अनेक कलांची आवड होती, तर त्या कला किती जोपासलेस? कसं आहे, मी एका श्रीमंत, सुसंस्कृत आणि सुशिक्षित आईवडिलांची एकुलती एक मुलगी. हो, ते माहिती आहे. त्यामुळे माझे वडील आर्किटेक्ट आणि ते टाउन प्लॅनिंगचे हेड होते. ते वेगवेगळ्या विषयावर लिहायचे. म्हणजे त्यांचे विषय म्हणजे असे असायचे की झोपडपट्टी निर्मूलन, गलिच्छ वस्ती सुधारणा किंवा शिवाजीपाच्या पट्ट्यावरून अशी त्यांची काही पुस्तकं पण त्यांनी लिहिली आहे. आणि माझी आईच्या 2 शाळा होत्या. एक शाळा तिची साधारण सगळ्या मुलांसाठी आणि दुसरी आदिवासी मुलांसाठी शाळा होती. तिकडे त्या शाळेत आई त्या मुलांना कपडे वगैरे सगळे अर्थातच असायचे, पण त्यांना उकडलेले कडधान्य आणि गूळ आणि कुरुवरचा लाडू असं मुलांना मिळायचं. त्यामुळे दोघांचंही हे एक सोशल वर्क खूप त्यांचं चालायचं. आणि मलाही ते चांगलं मार्गदर्शन करत होते, माझ्या शिक्षणाकडे लक्ष देत होते. आता कला म्हणतेस तर माझ्या ड्रॉइंग पेंटिंग होतं. मला भरतकाम करायला खूप आवडायचं, पण माझी आई फार सुंदर भरतकाम करायची. आणि गिटार वगैरे थोड्या प्रमाणातच वाजवत होते. माझी आई सतार खूप छान वाजवायची, पण मी सतार थोड्याच त्याच्या शिकले, कारण पुढे कॉलेजला मी जायला लागले. आणि कॉलेजमध्ये मात्र माझी एक चूक जी मला मोठ्या प्रमाणात भावली नाही, ती भोवली मला ती. कारण भावण्यासारखं त्याच्यात काहीच नव्हतं. आणि म्हणजे कसं आहे की सगळ्या मित्रमैत्रिणीच्या बरोबर तो एक जो मित्र होता, तो माझ्याशी जास्त बोलायचा, माझ्याशी माझं कौतुक करायचा, माझं ड्रॉइंगवर वगैरे बघायचं, अरे वाटतं ते छान केलंयस तू, पण तू ना स्वतःला जेव्हा तू आणशील ना ड्रॉइंग मटेरियल, ते मला पण आण, कारण मी नाही एवढा खर्च करू शकत. मग मी त्याच्यासाठी ते ड्रॉइंग मटेरियल आणत गेले. पुढे तो काही वेळेस अगो घाईघाईत असा यायचा आणि मग म्हणायचं की माझं ना रेल्वेचा पास नाही मी काढलेला, तुला पैसे देते का? मी देतेस का? मी पटकन माझा रेल्वेचा पास काढून आणतो. आणि पैशाची मागणी हळूहळू त्याची वाढत गेली, पण मला जाणवलं नाही केली, कारण तो त्याची परिस्थिती, त्याची गरिबी आणि सहानुभूतीने सगळ्याला मदत करत गेली. हो, सहानुभूती तो मिळवत गेला. आणि त्याच्यातनं बोलण्यात एक इतकी वेगळी शक्ती होती
की तू सगळ्यांना असं एक ओढून घ्यायचं स्वतःच्या मध्ये आपलंसं करायचं. त्यामुळे मला असं वाटतं सगळे मित्रमैत्रिणी तरीही मला म्हणाले होते, ज्योती तू याच्यापासून लांब राहा, जास्त जवळकीचं ठेवू नको, तो पैशासाठी फसवणारा माणूस आहे. आणि त्यानंतर तो पण मला म्हणाला की ज्योती तू माझं ना, मला खूप तुझ्याबद्दल आपलेपणा वाटतो, तुझ्याशी मला लग्न करावं असं वाटते, पण तू आपली मैत्री ही माझ्या मित्रांमध्ये गुणाला कळू देऊ नको, कारण ते माझ्यावर जळतात आणि ते बोध देणार नाही. तर तू तुझ्या आईवडिलांशी बोल की मी तुम्हाला सांभाळेन, मी तुला सुखी करेन. म्हणलं अरे मला सुखी करण्याचा प्रश्न येतच नाहीये, मी आहे सुखीच आहे आणि माझं आईवडीलही स्वतःचा सांभाळणार आहे. फक्त तुझ्या गोष्टी मला काही सांग की तू आपली व्यवसाय काय करते हे मला माहीत नाहीये. तू म्हणतो मी सांगेन तुला, पण तुझी डिझाईन्स मला दे आणि माझी डिझाईन्स मी ती विकेल आणि मग त्याचे पैसे आपल्याला मिळतील. मला अहमदाबादला जायचे, मला जाण्या येण्याचे पैसे दे आणि हॉटेलमध्ये राहावं लागेल त्यासाठी मग मला पैशाची मदत कर, मग मी डिझाईन्स विकून आहे. आणि मी घरी जाऊन आई वडिलांना सांगितले की असं असं तो आहे ना उद्या आम्हाला घरी वगैरे पण आलेला आहे, तर तो मला लग्नाचं विचारतोय. आई वडील म्हणाले नाही लग्न नाही करायचं, पण तो मुलगा एक गरीब आहे, बोटकरू आहे. मी म्हणे ठीक आहे, तो आपण त्याला पैशाची मदत करत होतो इतपत सगळं चांगलं आहे, पण लग्न नाही करायचं. पण त्याची नोकरी व्यवसाय काय आहे तुला माहिती आहे का? आपण ते जातपात किंवा आणखी श्रीमंती वगैरे काही बघत नाही, पण शिक्षण तर हवं ना. तर त्याची तू आधी चौकशी कर आणि मग तू आमच्याशी बोल. तर मी चौकशी करत गेली त्याच्याशी. तो अचानक मला म्हणाला ज्योती एक खूप चांगली गोष्ट होते, मला ना साऊथ आफ्रिकेला जायला मिळते, कारण माझी डिझाईन्स तिकडे चांगली चालतील आणि मला एक जॉबही मिळतोय, एक कमर्शियल आर्टिस्ट. माझे डिझाईन्स म्हणजे तुझे डिझाईन? माझे डिझाईन. आणि त्याचीही थोडी असायची की काय मला माहित नाही, पण मी टेक्सटाईल डिझायनर सुद्धा असल्यामुळे ती डिझाईन तो देऊन द्यायचा. अहमदाबादला जात होता की नाही मला माहित नाही, पण तो पैसे घेऊन जाण्याचं म्हणत होता. मी त्याला पैशाची मदत केली आणि मग विकले गेले की किंवा काय त्याही विषयावर मी काही बोलले नाही, कारण म्हटलं ठीक आहे ते काय चालत ती तिच्याकडे पैसे तुलाही पैशाची मदत होईल. पण पुढे जाऊन त्याने साऊथ आफ्रिकेचं जे म्हटलं तिथे मला वाटतं की अरे चांगलं आहे, हा काही असा हे नाहीये की असं निखापतेकडे नाहीये हा. मी न लिहिता तो म्हणाला मी तुझ्या आई वडिलांना भेटतो आणि सांगते. तो आला की बे त्याने साऊथ आफ्रिकेचं सांगितलं मला जायला मिळते, जॉब मिळते चांगला मला तिकडे. तर आणि माझं ज्योतीवर प्रेम आहे, तुम्ही काळजी करू नका त्याबद्दल, मी तिची सगळी काळजी घेईन. तो सुख म्हणाला नाही, काळजी घे तिची मी. तर मग आईला मला ठीक आहे. आणि मग आणखीन 2 दिवसांनी तो परत येऊन मला म्हणाला की ज्योती मला ना आता इकडे एकदाच पैशाची गरज, पण तिकडे तर मला एकट्याला लवकर जायला मिळायचं असेल तर मोठी एक अमाऊंट लागेल मला त्या लोकांना देण्यासाठी, तर मला एकदा शेवटची मोठी अमाऊंट दे, मी परत कधी तुझ्याकडे मागणार नाही पैसे. आणि मग माझ्या वडिलांनी कोणा चेक दिला सही करून की तुला पाहिजे ती अमाऊंट ना, माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण सांग किती दिली अमाऊंट ती. मग नंतर त्यांनी ब्लँक चेक दिला बाबा? हो दिला. आणि कारण तेव्हा पद्धत असायची, काही जुने पुरुष ना ते सही करायचे आणि तेव्हा पण असे चेक देत होते, तसेच ते काही असणार त्यांचा. आणि तो मला म्हणाला की मला आफ्रिकेत जायला मिळते ना ज्योती, पण आता आपण लग्न लवकर केलं पाहिजे, हे तुलाही लगेच येत. ज्या वेळेला हा चेक दिला होता एवढं सर्व झालं होतं तर तुझं लग्न झालेलं नव्हतं. पण हे सगळं तो मित्र म्हणून सगळ्या गोष्टी सगळ्या चाललेल्या होत्या. आणि लग्नाचं त्यांनी मला विचारलं की मग आपण लग्न करूया का, तू तसं काही समजू नकोस, पण कोणाला कळू नको दिवसे, अरे ते माझ्यावर जळतात आणि तुला पण काहीही योग्य सांगत असते, तू फक्त तुझ्या आई वडिलांशी बोल. मग मी त्याच्याशी बोलते, ते म्हणाले नाही लग्न नाही करायचं, तो जो काही आहे ते मदत पब्लिक पण ठीक आहे, त्याच्या सगळ्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे. मग पण साऊथ आफ्रिकेचं पडल्यावर ते म्हणाले होते ठीक आहे हरकत नाही म्हणून. आणि तो जायचा आहे अशा उद्देशाने तो गेला. म्हणजे आठवडा म्हणत मला काहीच कळलं नाही त्याच्याबद्दल. मग तो परत मी तर नाही माझं झालंय ना का मी जातोय म्हणून. आता आणखीन अजून 1-2 आठवडे गेले आणि तो अचानक येऊन मला म्हणाला, म्हणजे रडकोंडीला येऊन म्हणायला लागला हात सोडून की ज्योती माझं हे काही काम होत नाही, माझे पैसे पण माझे बुडले. मी म्हणलं अरे बापरे तुझे पण पैसे बुडले? तो म्हणाला माझे म्हणजे अगं तेच बघ तुझ्या वडिलांनी मला भीक बोलून दिले होते ना पैसे, ते पैसे बुडले
त्यामुळे मला काही जायला आता मिळणार नाहीये बहुतेक. पण काही काळजी करू नको, मी दुसरीकडे जॉब बघतोच आहे. पण आपल्याला लग्न लवकर पुढे ठरल्याप्रमाणे आपण लवकर लग्न करू. पण मग लग्न झालं, त्याच्या घरच्यांची सगळ्याची मान पान सगळे खर्च केला वडिलांनी. बरं बाकी एकूण एक मुलगी म्हणते म्हणजे आई वडील सगळ्यांचेच खर्च करत असतात. आणि राहायचं कुठे, तर आमच्या शिवाजीकडचा फ्लॅट होता तिकडेच आई दादा पण मला कमी इकडे राहा, तसं काही काळजी नको करू. आणि तिथेच राहताना 1-2 दिवसामध्येच मला त्यांनी माझ्या अंगावर हात उगारला, म्हणजे पाठीत जोरात मारलं. पण मी त्याला म्हणजे विचारलं लग्न झाल्यानंतर 4-5 दिवस आहे. 2 दिवसात, म्हणजे एक दिवस लग्नाचा तो गेला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांनी मला पाठीत जोरात मारलं. म्हणजे आणि आई वडील विचार आपण दररोज आले काय छोटे बसता आवाज आला, बट तर काही नाही, मी उद्या जायचंय ना, ते बॅग भरत होते, तर बॅग मी बंद होत होते, मग मी अशी दोरात तो ते आवाज, त्यामुळे त्याचा आवाज आला म्हणून त्यांनी ओळखलं की ही कोण असंच काही कुठं आई वडील ऐकतात, ही आता काळजी नाहीये मग. हा, हे सांगत नाहीये काय माहेरी आपल्याबद्दल. नाही नाही. आणि कोणालाच नाही, मित्रमैत्रिणीला नाही किंवा कुठेच कोणाला मी काही करू देत नव्हते. त्याचं पुढे मारणं वाढलं, म्हणजे ह्या गोष्टी घडल्या सध्या. मग मला वडिलांना म्हणलं काहीतरी, दादाचं आमच्या कळत होतं की ज्योती गप्प का असते एवढी आणि शांत असते. मग त्यांनी म्हणलं ज्योती पुन्हा लिहायला सुरुवात वृत्तपत्रामध्ये काही विषय घे चांगले आणि ते दे तू, त्याच्यामुळे छापलं गेलं तर हरकत नाहीये, तुला पुढे अजून यायला मिळेल. आणि मग मी लिहित गेले. त्यातच माझ्या वडिलांना कळलं की दूरदर्शनवर निवेदिका पाहिजे. मग त्याने माझा फॉर्म भरला आणि मी निवेदिका म्हणून दूरदर्शनवर जायला लागला. जेव्हा तुझं लग्न झालं होतं ना, तेव्हा तू दूरदर्शनवर होतीस, म्हणजे मी तुला पाहिलं तेव्हा होतीस. पण आता हे जेव्हा सर्व घडलं तेव्हा तू दूरदर्शनवर कशी आलीस, किंवा दूरदर्शनवर तुझं सिलेक्शन कसं झालं, दूरदर्शनकडे कशी वळलीस? लग्न झाल्यानंतर माझ्या मारहाणी, आधी ते मी मारहाणी मुद्दा म्हणले कारण की तो मार नव्हता, ती मारहाणीच होती त्याची. कारण तो तोंडावरच आधी मारायचा, हात धरून ठेवायचा, अशा पद्धतीची त्याची मारण्याची पद्धत होती आणि मी गप्प राहत होती. पण त्यानंतर मी प्रेग्नंट राहिली, माझा मुलगी झाली अमृता. आणि दूरदर्शनचं अचानक माझ्या वडिलांनी विचारलं की असं असं आहे, तू जायचं जाशील का. मी विचारलं क्रिएटिव्ह की तुला जायला हवं, तुझा वेळ सांगायचे आणि एक फिक्स इन्कम तुला मिळत नाही, तुझ्या हातात पैसे असायला हवे. तू सतत माझ्याकडे पैसे मागते, आमच्या इथे लक्षात येतं, पण जाऊ दे, काय म्हणून बोलायचं नाही पण त्याविषयी, पण ते तुला करायला हवं. आणि मी मग दूरदर्शनवर तेव्हा बऱ्याच निवेदिका आल्या होत्या आणि माझं सिलेक्शन झालं. आणि माझी पहिली अनाऊन्समेंट जी झाली त्यावेळेस आपल्याकडची एक निवेदिका त्या दिवशी आली नव्हती आणि माझी कॅसेट लावली गेली रविवारी सकाळी 9 वाजता. आणि मी घरनं बघता मी तिकडे दिसायला लागले म्हणून, कारण ते हे पहिल्यांदाच असं घडलं. सगळे टीव्ही सेंटरचे सगळे लोक म्हणजे चाट रेकॉर्डिंग लावलं की कसं काय एकदम असं झालं म्हणून. सगळे म्हणजे ठीक आहे, आता ज्योती जोशीची ते कॅसेट आपण ठेवूया, कधी असं काय झालं कितीच आता लावायची. ते गमतीशीर प्रकार झाला, पण ते माझी एंट्री ही अशी झाली तिथे. आणि मग मी दूरदर्शनवर जायला मागणे, माझं स्क्रीनवर दिसणं जे हे होतं, इथे लोक फोटो काढायचे माझे आणि ते फोटो दूरदर्शनवर पाठवायचे की ही मुलगी मॉडेलिंग करेल का, काही फिल्म्स वगैरे असं काही करेल का, असं विचारायला त्याचे फोन यायचे. आणि पण मी दूरदर्शनच्या चौकटीच्या बाहेर कधी गेले नाही. मी फक्त आपल्या स्टुडिओमधले कॅमेरामॅन ते जे माझे फोटो काढायचे, तिथनंच त्यांचं ते स्वतः म्हणायचे की तुझी माधुरीचा फोटो खूप चालतात, तू ऑनलाईन कर. आपण म्हणजे मी बाहेर नाही म्हणा, इथेच जर तुम्ही फोटो माझे काढत कसा, तू सांगा त्याच्या मी साड्यावर येसून येत, काही साड्या घेऊन येत, त्या पण कवी, पण मी बाहेर नाही येणार. आणि मग ते सुरू झालं माझं. त्याच्यानंतर आपले प्रोड्युसर्स त्याच्या डॉक्युमेंटरी फिल्म्स केल्या, काही ॲड फिल्म्स केल्या, मला पिक्चरच्या याच्या ऑफर्स यायचा, पण मी ते काही केलं नाही, तो विचारही आणला नाही. पण मला डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये इतका मोठा रोल असायचा की ते शॉर्ट फिल्मच व्हायची तेव्हा. आता मी नावं सांगत नाही, कोणतरी त्याचा ग्रुप होता का उभं जण आपल्या टी व्ही सेंटरचे, म्हणजे भाऊ चास्कर, अजित मुरे आणि आणखीन 2 जण होते, सुरेश खरे होते. आणि हे असे होते सर्व.
पाच जण कधी बरेच अजून बंद असायचा माझ्या बरोबर मोहन गोखले असायचा कधी कधी. तर हे सगळं छान चालू होतं. पण घरी येऊन जे वातावरण असायचं ना म्हणजे मला मला त्रास नाही द्यायचा पोलिसाला, कारण मी त्रास करून घेतलाच नाही. तू मारतो ना, तू मारतो दे, ठीक आहे. हे काही मला वाटूनच घेतलं नाही, ते सोडून द्यायची मी. कारण मला अमृताला पुढे आणायचं होतं माझ्या मुलीला. कारण माझे वडील आणि माझ्या आईने एक एक आधीचं सांगते, माझ्या आईने एक गोष्ट पाहिली की त्यांनी माझे हात नुसते धरून पिळले होते आणि उशी माझ्या तोंडावर दाबून धरलेली होती, की म्हणजे आईने पाहिलं नाही, इथनं तिथे कोसळले. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, पण ते काही 1-2 महिन्यातच माझी आई पण गेली. हो. माझे वडील मग अमृताला सांभाळायचे. तिचं ती 2 वर्षाची होती. तिचं सगळं जेवण खाण बघायचं, फिरायला न्यायचं शिवाजी पार्कला. पुढे जाऊन तिला टेनिस, बॅडमिंटन, स्विमिंग, रोग मलखांब, व्यायाम शाळेत तिला घेऊन जायचे. हे सगळं ते तिच्यासाठी संध्याकाळची सरी करणं किंवा तिला आठवड्यातला एक विषय द्यायचा निबंध लिहायला, की जो कम्प्युटर तू याच्यावरनं निबंध लिही, मग तुलाही लिहिण्याची सवय होईल. आणि ती मराठी आणि इंग्लिश खूप छान लिहायला लागली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं तिचं भाषेकडे पण चांगला पत आहे. मला आठवतं ना, आम्ही या सगळ्या देवेदिका वृत्तनेहमी एकत्र बसायचो. ते नेहमी म्हणायचं ती ज्योती आल्या आल्या मेकअप रूम मध्ये घुसते, कोणाला आधी बसू देत नाही, एवढा मेकअप करते. असं तू तर इतकी सुंदर होती दिसायला, तुला कसल्याही मेकअपची गरज नव्हती, पण तुला मेकअप करायला खूप आवडतो. आज पण बघितलं तू इतकी सिंपल आहे, काही मेकअप करत नाही. पण तो तेव्हा पण तेव्हा तू खूप मेकअप करायचीस. मला आठवतं येतानाच आधी फाउंडेशन लावून येते, ते ब्रँड घालवायचे, हो ओळखडे घालवायचे आणि चेहरा दिसूच काय जाऊ शकत नाही. पण मग मी लिपस्टिक लावायची. मी लिपस्टिक जरा चेहरा एकदम छान वाटतो ना हसताना वगैरे, म्हणून तसा हलका मेकअप करून यायचे. इथे आल्यानंतर जास्तच जरा फाउंडेशन लावायचे आणि ते पूर्णपणे झाकून द्यायची. आज ही गोष्ट कळली की कळली का म्हणजे मेकअप ती एवढी कोणालाच जास्त माहित करायची. नाहीये. किंवा आम्ही सगळ्या जणी जे बोलायचं ते सगळ्यांना आता ही मुलाखत बघितल्यानंतर तू कळेल. विचारलेस, आता हे सगळ्यांना कळलंय की मी मेकअप करायचे ते का किंवा मेकअप करू, हे तुझ्यामुळे आता सगळ्यांना कळू चुकलंय. पण हे ऐकलं तर खूप दुःख होतंय. इतका तू त्रास सहन केलास, पण तुला असं मध्ये वाटतंय नाही का मी पोलीस कंप्लेंट करेन किंवा शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगेन, त्यांची मदत घेईन? लपवून ठेवत होतो. उलट तो ओरडायचा मोठा आवाजात, पण आम्ही हळू आवाजातच असायचो. मी किंवा माझे वडील काही बोलत नव्हतो. पण कसं आहे की एक तसं समाजाची भीती, लोक काय म्हणतील हा प्रश्न म्हणतील, सगळ्यांना हा असतो. इतका चुकीचा प्रश्न, अत्यंत चुकीचा प्रश्न. कधीही असं नाही आणून चालणार मला त्याच्यात की लोक काय म्हणतील. पण त्यापेक्षा आपण स्वतः काहीतरी सुधारायचं, आपण आपली ताकद ठेवायची. मग त्याच्यामुळेच मी ताकद दाखवायला गेली ना. वडील पण बिचारे नको नको, त्यांचे ना हातपाय थोतवायला लागले होते. नंतर त्यांना काही ते जायचे आणि कपाटात कैसे भरायचे, तो मानवायचे आतच त्याला द्यायचे पैसे. मग तू उलटच म्हणायचा, तुम्ही काय मला भीक देता का. ते त्याचे काही शब्द वडिलांचा एवढा अपमान करत असायचा, ते काही बोलायचे नाही पण देत राहिले पैसे. माझ्या आईने शेवटी सुद्धा त्याला महिलेचे दागिने होते, कारण आईला बऱ्याच दागिने असे बसे कुठे राहणार, हो चांदीची मांदी वगैरे हे सगळं तसं नाही होणार. ते रुमाला कुंडाळून त्याला दिले आणि तो म्हणाला आपली दागिने की लॉकर मध्ये ठेवतो म्हणजे सेफ राहतील. आणि काही दिवसांनी कळलं, काही एखाद्या महिन्याने वगैरे असेल, त्या बँकेचा गिरगाव ब्रांचच्या एका बँकेत माणूस एक घरी आला. तो म्हणाला तुमच्या दागिन्यांचा लिलाव झाला. आत्मर्गल मानला. परत लिलाव झाला म्हणजे काय झालं, कुठल्या दागिन्याचा. तो म्हणाला नाही, तुमच्या मिस्टरांच्या आईचे दागिने होते ना, त्याचा लिलाव करायला सांगितलं होता, तो आम्ही लिलाव केला. तर लिलाव झाला म्हणून त्याला सांगा. मग सगळे त्यानेच त्या माणसाला सांगितलं तुम्ही जा, पण कळवळत कसं लिलाव झाला. तो कधीच असं बोलायचं नाही, तो चांगलंच बोलत करायचा. हा आणि ते झालं. मग काहीच नाही, की घरी कोण काही बोलले नाही, पण आई अगदी शॉक बसला. जर तुला तिथे प्रेम मिळालं असतं सगळ्यांचं, तर तुला मला वाटत पण जाऊ दे, पण निदान गरिबी जी असते ना, ती गरिबी कधीच नसते. मला दादा म्हणाले की ज्योती हा गरीब नाहीये, कारण गरिबी कोणाकडे नसतेच. गरिबी जी असते ती स्वतःच गरिबीबद्दल त्याचे गुणगान गात राहतात, तेच बोलत राहिलं आणि मग गरीब आहे कसं सांगत राहतात. लोकांकडे हात पसरायला ते मोकळे होतात. त्यामुळे मेहनत कष्ट केली तर गरिबी कशी राहणार. शिक्षण घेतलं पाहिजे होतं, सगळ्या गोष्टी आहेत त्या गरिबीच्या मध्ये.
तर तसं काही तू त्याचा रोमाचा विचार करू नकोस. तू फक्त एक लक्षात देतो की तू बोलायचं नाही, तो रुंबून बोलू नकोस. आता गप्पच राहायचं, जे आले ते समज करायचं आणि गप्प राहा. फक्त ते त्याला लेख म्हणाले ते की तू तिला ज्योतीला मारू नकोस. मारकुतीने मला माहीत आहे, पण आईने दोन्हीच्या आईने रेगा पाहिलं सर्वदृश्य म्हणतो तो मारू नकोस. अशाने माझी ज्योती मरेल रे, मारू नकोस तिला. म्हणजे हे त्यांना इतकं वाईट तू वाटल्याचं की हात नको वर सीतावर. अगोदर तर सतत ते बाहेर विरोधाचे माझं वडे की तिला सतत बिझी राहावं, घरात कमी कमी ठेवलं तिला. शाळा सुरू झाली तिची, शाळेत असायची ती. तिचं खूप छान प्रकारे सगळं चांगलं चालू होतं. ती हुशार होती, हुशार म्हणजे अभ्यासात हुशार होती असं नाही मला म्हणायचं की स्वतः ताकदवान होती. मी सक्सेसफुल वुमन होते, पण माझ्यात अशी ताकद होती की नाही की नाही मला माहिती. थोडंसं गडबड करतं ना आपण की मग नाही चांगलं बघ. आता तुझं मन थोडस हळवं झाले तर थोडीशी तुला आनंदाची गोष्ट सांग. मी आज स्पेशल अजून कोणाला तरी बोलवलंय तुझ्याशी गप्पा मारायला, तुझ्यावर गप्पा मारायला. कोण आलंय बघ बरं. माझी मैत्रीण माझंच ना, अमृता. अमृता. माझ्या आईने तुला पाहिलं होतं ना, आई तेव्हा आजारी होती आणि अमृता आली. तर दादा आई काय म्हणाली, ज्योती तुला ना मुलगी झाली ना ते तिचं नाव अमृता ठेव. तुला गंमत सांगू, माझं नाव माझ्या मिस्टरांनी अमृता म्हणून ठेवलंय. ये ना अमृता. आणि त्यावेळेला काय झालं, ज्या ज्या माझ्या मिस्टरांच्या मित्रांची लग्न झाली ना त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या बायकोचं नाव अमृता ठेवलं. ज्यांना मुली झाल्या त्या सगळ्यांची नावं अमृता ठेवली. त्यामुळे सगळीकडे अमृता 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 होत्या. आता तू पण हा किस्सा सांगितला, इतकं आवडायचं सगळ्यांना. आणि त्यावेळेला फक्त अमृता प्रीतम, त्याच्यावर त्यांना ते अमृता नाव खूप आवडलं होतं माझ्या मिस्टर. आणि त्यांनी आमच्यात नाव बदलतात लग्नात, त्यावेळेला ते अमृता नाव आहे. तर माझं बाहेरचं नाव मीना आहे. ओके, ते मला मीनाच म्हणतात पण अजूनही, पण नाव लग्नात अमृता ठेवलं होतं. वेलकम अमृता. धन्यवाद. आईशी छान गप्पा चालल्यात.